त्यानंतर अशा 4 चिठ्ठ्या बनवाव्यात. त्या चिठ्ठ्यांची घडी घालावी व त्या हवेत उंच फेकाव्यात. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी एक एक चिठ्ठी घेईल व उजळणीमध्ये ते अक्षर चित्र पाहून सांगेल. तुझं कोणतं अक्षर आहे? शोध बरं याच्यामध्ये. शोध हे काय ते काय आहे? ग गवताचा. ग गवताचा म्हण. ग गवताचा. ग गवताचा. तुझी कोणती शोध बरं याच्यामध्ये? क कपाचा. कपाचा. तुझी कोणती आहे? काय ते मोठ्याने काय? कोणतं आहे? चाळीस मिनिटांनंतर ते चित्र व अक्षरे ठेवून द्यावी व नंतर नुसते चिठ्ठ्या पाहून वाचण्यास सांगावे. 1 तासानंतर मुले चिठ्ठ्या पाहून 4 अक्षरे ओळखतील. साधारणपणे 40 मिनिटांनंतर चित्र आणि बाराखडी ठेवून द्यावी. त्यानंतर फक्त चिठ्ठ्या उंच फेकाव्यात आणि ते अक्षर पाहून विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगावे. जर विद्यार्थ्याला अक्षराचे वाचन करता आले नाही तर तो विद्यार्थी आपल्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारेल आणि शेजारच्याही विद्यार्थ्याला आले नाही तर स्वतः शिक्षकांनी त्या अक्षराचे वाचन त्याला सांगावे. ग गवताचा. तुझं कोणतं आहे? क कपाचा. क कपाचा. तुझं घ घराचा. तुझं ह खानाचा. कोणतं आहे?
एकेकाने क्रमाने सांगितलं. तुझ्याकडे कोणता अक्षर आहे? क कपाचा. ग गवताचा. ग गराचा. ग गवताचा. दुसरा नंतर खटारा. खटारा. ग गव्हाचा. ग कपाचा. ग गवताचा. प्रत्येक आठवड्यात 8 ते 10 अक्षर जर विद्यार्थ्यांना शिकवले तर 1 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण बाळाकडे वाचता येते. अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण हसत खेळत वाचन शिकू शकतो आणि या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकायलाही आवडते. आपण ज्ञानेंद्रिय हा खेळ खेळणार आहोत. या खेळामध्ये आपण इथे 5 गोल बनवलेले आहेत. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाचे नाव लिहिलेले आहेत. आणि इथे राज्य घेणाऱ्या मुलासाठी एक छोटासा गोल बनवलेला आहे. तर या गोलमध्ये राज्य घेणारा मुलगा उभा राहणार आहे आणि बाकीचे मुलं त्या 5ही गोलच्या मध्यभागी उभे राहणार आहेत. या खेळामध्ये प्रथम राज्य घेणारा मुलगा सांगेल की ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि बाकीचे मुलं त्याला विचारतील की तू काय केलेस. तेव्हा तो आपल्याला दैनंदिन जीवनामधली एखादी घटना सांगेल आणि ते ज्ञान आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियाने प्राप्त होते त्या ज्ञानेंद्रियाच्या गोलमध्ये बाकीच्या मुलांनी जायचे आहे आणि राज्य घेणाऱ्या मुलाने त्यांना त्या गोलमध्ये जायच्या अगोदर पकडायचे आहे आणि ज्या मुलाला पकडले जाईल त्या मुलावर पुन्हा राज्य येईल. ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय मी पुस्तक पाहिलं. मला अगरबत्तीचा चटका बसला. ज्ञानेंद्रिय मला अगरबत्तीचा चटका बसला. ज्ञानेंद्र ज्ञानेंद्र तू काय केलंस. मी गुलाब पाहिला. तर आता राज्य घेणाऱ्या मुलीने सांगितले की मी गुलाब पाहिला. तर आपण गुलाब पाहिला हे ज्ञान आपल्याला डोळा या ज्ञानेंद्रियामार्फत होते
म्हणून बाकीचे मुलं डोळा या ज्ञानेंद्रियाच्या गोलमध्ये पळत गेली. जो मुलगा त्या गोलमध्ये जाण्याच्या आत पकडला जाईल तर त्या मुलावर पुन्हा राज्य येणार आहे. अशा प्रकारे जर एखाद्या राज्य घेणाऱ्या मुलाने सांगितले की मला कुबट वास आला तर बाकीचे मुलं नाक या ज्ञानेंद्रियाच्या गोलमध्ये जातील. जर एखाद्या मुलाने सांगितलं की मला कावळ्याचा आवाज ऐकू आला तर ते मुलं कान या ज्ञानेंद्रियामध्ये जातील. जर राज्य घेणाऱ्या मुलाने सांगितले की मी गोड आंबा खाल्ला तर मुलं जीभ या ज्ञानेंद्रियाच्या गोलमध्ये जातील. जर एखाद्या मुलाने सांगितलं की मला अगरबत्तीचा चटका बसला तर मुलं त्वचा या गोलमध्ये जातील. जर एखाद्या मुलाने सांगितले की मी गाडी पाहिली तर मुलं डोळा या ज्ञानेंद्रियाच्या गोलमध्ये जातील. अशा प्रकारे हा खेळ खेळून विद्यार्थ्यांना ज्ञानेंद्रियाबद्दल माहिती देता येते. ज्ञानेंद्र मी गाणं ऐकलं. ज्ञानेंद्र तू काय केलंस? मी शाळा पाहिले. ज्ञानेंद्र तू काय केलंस? मी गुलाब पाहिला. गोड जलेबी खाल्ली. ज्ञानेंद्र तू काय केलंस? मी गोड आंबा खाल्ला. आतमध्ये गेला ना तो, आतमध्ये गेला. ज्ञानेंद्र तू काय केलंस? मी फुलांचा वास घेतलो. ज्ञानेंद्र तू काय केलंस? कानांना ऐकलं. ज्ञानेंद्र तू काय केलंस? गाडीचा आवाज ऐकला. ज्ञानेंद्र तू काय केलंस? मी गाणं ऐकलं. त्या प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो तर त्या क्रियांचे ज्ञान आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियामार्फत होते हे या खेळाद्वारे आपल्याला शिकता येते. खेळामध्ये ज्ञानेंद्रिय हा घटक खेळाद्वारे शिकलो होतो. तर त्याचप्रमाणे आपण सजीव निर्जीव हा घटक खेळाद्वारे शिकणार आहोत. सजीव निर्जीव हा घटक खेळाद्वारे शिकण्यासाठी आपण प्रथम दोन मोठे गोल बनवले आहेत. एक गोल आहे तो निर्जीवचा आणि दुसरा मोठा गोल आहे तो आहे सजीवचा.
आणि त्या दोन्ही गोलच्या मध्ये एक राज्य घेणाऱ्या मुलासाठी छोटासा गोल बनवलेला आहे आणि बाकीचे मुलं इकडे आपण साईडला बाजूला उभे केलेले आहेत. तर इथं राज्य घेणारा मुलगा सांगणार आहे की सजीव की निर्जीव आणि बाकीचे मुलं विचारतील की कोणती वस्तू. त्यानंतर राज्य घेणारा मुलगा परिसरातील एखादी वस्तू सांगणार आहे आणि ती वस्तू जर सजीव असेल तर मुलं सजीव गोल मध्ये पळत जाणार आहेत आणि ती वस्तू जर निर्जीव असेल तर मुले निर्जीव गोल मध्ये पळत जाणार आहेत आणि ते पळत जात असताना राज्य घेणाऱ्या मुलाने त्यांना लंगडी घालत पकडायचे आहे. जो मुलगा पकडला जाईल त्या मुलाने राज्य घ्यायला दोन्ही गोलच्या मध्यभागी असलेल्या गोलमध्ये जायचे आहे. दगड